राजेश आणि राणी हे दोघे खूप कष्टाळू होते. ते जेव्हा शेती करतील तेव्हा खायला भेटेल अशी त्यांची परिस्थिती होती. ते जास्त शिकलेले नसल्यामुळे ते शेतीच करत होते. पण शेतीत ते खूप हुशार होते. पण म्हणतात ना, किती कष्ट केले तरीही नशिबात असेल तरच भेटते, नाहीतर काहीच भेटत नाही. तसंच राजेश आणि राणीचं होतं. राजेश आणि राणीचा संसार हा सुखाचा चाललेला होता. ते एका सर्वसाधारण कुटुंबामधले होते. त्यांचं छोटंसं घर, साधं राहणीमान असं त्यांचं कुटुंब होतं. राजेश दररोज शेतामध्ये कष्ट करायचा आणि राणी पण त्याला शेतात मदत करत होती. प्रत्येक सुखदुःखात सर्वसाधारण परिस्थितीमुळे ते दोघं एकमेकांना साथ देत होते. आता यांच्या आयुष्यामध्ये अजून एक मेंबर येणार होता. ते आल्यानंतर घर अतिशय आनंदाने भरून जाणार. एक आदर्श जोडपं म्हणून ज्यांनी राणी आणि रमेशकडे बघावं आणि त्यांची मुलगी गौरीही तितकीच गुणी आणि संस्कारी. परंतु ह्या सगळ्याला कोणाची तरी नजर लागावी आणि एक दिवस अचानक कुटुंबावर आघात व्हावा असं काहीतरी घडतं. राजेश आणि राणी दररोज शेतामध्ये काम करायचे. यासाठी की आपल्या मुलीचे संगोपन चांगलं व्हावं, तिला चांगलं शिक्षण देता यावं. आणि हेच काम करता करता एक दिवस शेतामधील कांद्याला पाणी भरताना राणीला एक विषारी साप चावला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तो साप विषारी असल्यामुळे ती वाचू शकले नाही. हे दुःख म्हणजे या त्रिकोणी कुटुंबावर खूप मोठा घात असतो. आजूबाजूच्या गावातील सर्वच लोकांना वाईट वाटत होते. परंतु वाईट जरी वाटत असलं तरी ही घटना कोणी भरून देखील काढू शकत नाही. राजेशच्या आयुष्यातून त्याची बायको, त्याच्या अर्धांगिनी गेलेली असते, तर गौरीच्या आयुष्यातून तिची आई म्हणजेच तिचं सर्वस्व हरवलेलं असतं. म्हणतात ना, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो, परंतु मातीआड गेलेली माणसे पुन्हा कधीच मिळत नाहीत. तशीच काहीतरी घालमेल त्या लहानशा जीवाशी झालेली होती. बायको गेल्याचे दुःख तर राजेशला होतंच, परंतु माझ्या एकुलत्या एक मुलीचा सांभाळ आता कोण करणार हा प्रश्न देखील त्याच्या मनापुढे उभा राहिलेला होता. ना आपल्याला आई किंवा ना आपल्याला बाबा, निदान त्यांनी तरी त्यांच्या नातीकडे लक्ष दिलं असतं, परंतु लक्ष देण्याकरता कोणीतरी पाहिजेच होती. मी दिवसभर कामाला जाणार, मग माझ्या मुलीला मी कसं सांभाळणार आणि काम नाही केलं तर पैसे कुठून आणणार, हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये काहूर करून सोडत होते. आणि कोणीतरी आजूबाजूच्या लोकांनी येऊन सल्ला द्यावा, राजेश तू दुसरे लग्न कर, म्हणजे तुलाही आणि तुझ्या मुलीलाही आधार होईल. त्यांनी सांगितलेलं एवढंच काही चुकीचे नव्हतं आणि एवढं काही बरोबरही नव्हतं. कारण आज जर मी दुसरे लग्न केले आणि त्या बायकोकडून मला दुसरं मूलबाळ झालं तर माझ्या गौरीवरती अन्याय होईल. आणि नाही लग्न करावं तर माझ्या गौरीला कोण सांभाळेल. मी भक्कम आहे तिचा सांभाळ करण्यासाठी, परंतु एका आईची माया, आईप्रमाणे संगोपन तर एक बाप नाही करू शकत. परत मनामध्ये विचार यायचा, मुलीसाठी करावी की काय दुसरी बायको. गौरी लहान आहे, साधारण 9-10 वर्षाची असेल. आपल्या मुलीच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून गौरीचे वडील दुसरे लग्न करून त्या मुलीसाठी नवीन दुसरी आई घरी घेऊन येतात. राजेशने आता गौरीसाठी दुसरी आई देखील आणलेली असते. राजेशने दीपाला या सर्व आवडीनिवडी, ज्या काही एखाद्या मुलीच्या सवयी असतात, त्या सगळ्या सवयी त्या दुसऱ्या आईला सांगितलेल्या असतात. तिला काय आवडत नाही, काय आवडतं हे सगळं आता तू पहा. तू काम नाही केलं तरी चालेल, परंतु माझ्या गौरीसाठी तू 100% राहा. तिला तिच्या गेलेल्या आईची आठवणसुद्धा येऊन देऊ नको किंवा तिला तिच्या आईची उणीवसुद्धा भासून देऊ नको. हे सगळं समजून राजेशने दीपाला सांगितले. दीपाने देखील या सगळ्याला होकार दिला आणि राजेशला सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी गौरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळेन. तिला काहीही कमी पडू देणार नाही. तिची पूर्णतः जबाबदारी मी घेईन. त्यानंतर राजेश दररोज कामाला जायचा, संध्याकाळीच घरी यायचा. गौरी देखील शाळेत निघून जायची आणि दीपा देखील राजेशची आणि गौरीची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. तिला काय हवं नको ते सगळं विचारायची आणि तिचा हा स्वभाव पाहून राजेशला देखील बरं वाटलं की आता मी निश्चिंत राहू शकतो. कारण आता माझ्या मुलीची काळजी घ्यायला दीपा भक्कम आहे आणि तिला पूर्णतः जीव लावते.
काही दिवसानंतर दीपाच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला, परंतु तो फक्त गौरीसाठीच. सुरुवातीला तिला शाळेत जाताना आवरून द्यायची. नाश्ता, टिफिन, वॉटर बॉटल सगळं काही स्वतःच्या मुलीप्रमाणे देत होती. परंतु आता तिलाच तिचं सगळं करायला लावायची. कधी डबा द्यायचा तर कधी नाही, नाश्ता दिला तर डबा नाही आणि डबा दिला तर नाश्ता नाही. हे असंच तिचं सुरू झालं. गौरीने देखील हे कधी बाबांना नाही सांगितलं, कारण बाबांना सांगावं तर त्यांना वैताग वाटेल, ते उगाचच टेन्शन घेतील. लहानसं पोरगं होतं, तिला एवढं कळत देखील नव्हतं, तरी आपल्या बाबांना त्रास होऊ नये म्हणून सहन करत होतं. परंतु दीपा काही तिचं वागणं बदलत नव्हती. सोबत मात्र खूप सज्जन सोज्वळ वागत होती. एखाद्या रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे तिचं वागणं होतं. राजेशसोबत एक आणि गौरीसोबत एक. गौरी सगळं सहन करत होती आणि गप्प बसत होती. मात्र बाबा गौरीचे टोकाचे लाड करत काळजी घेत होते. गौरी तशी अतिशय हुशार मुलगी होती आणि तेवढीच खेळकर देखील होती. शेवटी लहानच मुलं ते. गौरी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी दीपा तिला काम सांगू लागली. गौरी देखील तिने सांगितलेलं काम करायची, परंतु चुकून जर तिने काम केलं नाही तर तिला जेवण देखील देत नव्हती. एवढं सगळं करून देखील गौरीने तिच्या बाबांना कधीही तक्रार केली नाही. मात्र अधूनमधून बाबांना हे जाणवत होतं. त्यामुळे बाबांनी एक दिवस गौरीला विचारलं, बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तू तिच्यासोबत आनंदी आहेस की नाही? ती तुझी काळजी घेते की नाही? तुला खायला प्यायला वेळ देते की नाही? तुझा अभ्यास करून घेते की नाही? हे सगळे प्रश्न बाबांनी गौरीला विचारले. मात्र गौरी काहीच बोलली नाही. बाबांना जर आपण सांगितलं तर बाबा उगाचच टेन्शन घेतील. परंतु नाही सांगावं तर दीपा आई मला अजून खूप त्रास देईल. काय करावं प्रश्न पडला. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, सोपा प्रश्न विचारतो तो सांग. तुझी देवाघरी गेलेली राणी आई चांगली की ही नवीन दीपा आई चांगली आहे? यावर लगेच गौरी उत्तर देते, बाबा, ही नवीन आलेली आई खरी आहे आणि माझी देवाघरी गेलेली आई खोटी होती. हे अचानक आलेलं उत्तर पाहून वडील विचारात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगी काय बोलत आहे, म्हणून पुन्हा ते मुलीला विचारतात, अगं, तुला असे का वाटते ते मला सांग. जिने तुला 9 महिने पोटात सांभाळले, प्रसूती वेदना सहन करून जन्म दिला, ती आई तुला तुझ्यासाठी ती स्वतःचा जीव पण पणाला लावायची. तू म्हणते ती म्हणजे तिची जीव की प्राण होतीस. मग खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली आई मात्र तुला खरी कशी वाटते? बाबांना देखील प्रश्न पडला. दीपा हिला राणीपेक्षा जास्त जीव लावते की काय, म्हणून ही असं बोलते. पण दीपा तर नाही हिला सख्या आईप्रमाणे जीव लावायची. तेवढ्यात गौरीने उत्तर दिलं, बाबा, मी खूप खोडकर आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला म्हणायची, जर तू खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही, असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत येत असे व मला वेळ प्रसंगी रागावून मारून घरी आणत असे व मला स्वतःच्या मांडीवर बसून खाऊ पिऊ घालत असे. आणि ही नवीन आई पण म्हणते, जर तू खोड्या केल्या तर मी तुला खायला देणार नाही, तू काम नाही केलंस तर मी तुला खायला देणार नाही, असंच म्हणते. आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला, गेल्या 3 दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही, म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे. आणि हे सगळं बोलणं मुलीच्या तोंडून ऐकल्यानंतर बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बायको गेल्याच्यानंतर ज्या मुलीसाठी मी दुसरं लग्न केलं, माझ्या मुलीचे हाल होऊ नाही म्हणून, तिला काही कमी पडू नये म्हणून मी हा निर्णय घेतला. परंतु आज माझ्याच मुलीचे इतके हाल आहे हे समजताच राजेशने दीपाला विचारलं. त्यावर दीपाने राजेशला उलट उत्तर दिलं. त्यावेळी राजेशने वरच्या आवाजात बोलल्यावर दीपाने त्याला धमकीच दिली. जी दीपा एवढी सज्जन समजत होतो ती तर खूपच पुढची निघाली. तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा तिचा स्वभाव होता. आणि तिचा स्वभाव वागणूक लक्षात येताच राजेशने आपल्या मुलीला म्हणजे गौरीला तो स्वतः आईप्रमाणे सांभाळायचा, जीव लावायचा. शेवटी सख्खी आई ती सख्खीच असते आणि सावत्र आई ती मात्र ती तिच्या मर्जीने आपल्याला वागवते. आपली आई बाबा तेच आपले असतात. दुसऱ्यांना कितीही आई बापाचा दर्जा दिला तरी ते कधीच आपले
आई बाबा बनत नसतात. तात्पर्य: आपली आई बाबा हे देवाने दिलेले सर्वात मोठी देणगी आहे. आजची कथा कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.